नमस्कार. सुमन गोट फार्म, गाव दुधेबावी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. हे आपली लहान करडं आहेत बघा मित्रांनो. दूध पिळून झाल्यानंतर आपण ह्या करडांना मोकळं सोडलेलं आहे खेळण्यासाठी. मस्त घराभोवती आपल्या पटांगण आहे, कारण लहान करडांना रोज मोकळं बाहेर सोडलंच पाहिजे. त्याचे खूप सारे फायदे आहेत मित्रांनो, आणि लहान करडापासूनच आपल्याला जास्तीत जास्त फायदा होत असतो. त्यामुळे त्यांची जास्तीत जास्त काळजी ही आपण घेतलीच पाहिजे. आणि लहान करडांना बाहेर मोकळं सोडल्यामुळं जे ते सकाळी दूध पिलेले आहेत ते त्यांच्या पचनी पडतं, आणि पचनी पडल्यामुळं करडांची ग्रोथ चांगली होती, वाढ होती, असे त्याचे फायदे आहेत. आणि जे दिवसभर ते खुराक खाणार आहेत ते खुराकसुद्धा त्यांच्या पचनी पडतं. आणि असे खेळल्यामुळं करडं दिवसभर आनंदात राहतात. आणि सकाळचं जे आपलं ते कवळं ऊन पडणार आहे ते करडांसाठी खूप फायद्याचे असते. आणि 3 महिन्यापोतरच्या करडांना खेळायला, उड्या मारायला खूप आवडतं. त्यामुळे त्यांना मोकळं सोडलंच पाहिजे, कारण ते सुद्धा करडं किकतात 4 भिंतीच्या आतमध्ये राहून. त्यामुळं सकाळचं जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण करडं बाहेर मोकळी सोडलीच पाहिजेत. पावसाळ्याचे दिवस असतात, अशा वेळेस थोडी त्यांची काळजी घ्यायची असते. हे बघा मित्रांनो, आपली करडं कशी आनंदात खेळतात. आणि अशी खेळल्यामुळं करडांची ग्रोथ होती, वाढ होती. वाढ झाली तर त्यांची वजन वाढ झाली तर ते आपल्या फायद्याचंच असतं. आपल्या ह्या शेळीपालनाच्या फार्मच्या चारी बाजूनं तार कंपाऊंड आहे मित्रांनो. त्यामुळं करडं कुठेही बाहेर जात नाहीत, आणि दुसऱ्याच्या पिकाला म्हणा किंवा आजूबाजूला कुणाला त्रास होत नाही. आणि अशी करडं मोकळी सोडली की आपण आपलं काम करू शकतो आजूबाजूला, इकडं तिकडं काय आपलं काम असेल तर. त्यामुळं आपलं कामही होतं, करडांचा व्यायामही होतो. खूप सारे फायदे आहेत अशी मोकळी करडं सोडण्यामुळे. आणि कसं आहे, करडांची लहानपणीच काळजी घेतली पाहिजे. 20-25 दिवसाची करडं झाली की त्यांना जंताचा डोस दिला पाहिजे. आणि पावसाळ्यात दिवस आहेत, जास्तीत जास्त सुका चारा हा करडांना देण्याचा प्रयत्न करा. चाटणवीट त्यांच्या दावणीमध्ये ठेवा. आणि गहू म्हणा, मका म्हणा, काय असेल ते वेगवेगळे टायमिंगला देण्याचा प्रयत्न करा. हे बघा मित्रांनो, आपली पाणी टाके आणि करडाचे पाणी पितात बघा. त्यामुळे तासभर अर्धा तास आपण मोकळी सोडली ना खेळण्यासाठी, मग ते खेळतात, पाणी पितात. आणि पाणी वगैरे पिऊन झालं, थकली करडं ते आपण त्यांच्या वाड्यामध्ये करडांना सोडणार. मग त्या करडांचं खेळून झालेलं आहे सकाळचं, तर आपण त्यांना वाड्यामध्ये त्यांच्या कोंडलेलं आहे. आणि गहू, तूरबुसकट आपण टाकलेलं आहे करडांना. बघा कसे गहू खातात बघा मित्रांनो, कारण खेळून खेळून थकली करडं, भुका लागतात. हे बघा आपण तूरबुसकट टाकलेलं आहे. आणि ही चाटणवीट आहे, पांढरं नमक आहे खडा, ते बघा कसे चाटतात. त्या प्रत्येकानं अशी चाटणवीट आपल्या दावणीमध्ये करडांसाठी ठेवा. त्याचे खूप सारे फायदे आहेत मित्रांनो. असं तुम्ही नियोजन करा. आणि पाण्याची बादली भरून ठेवलेली आहे. असंही दिवसभर आपलं करडांना तूरबुसकट, गहू आणि गडीबाऱ्यांना आपण त्यांना सुबाबळीचा पाला म्हणा किंवा तुती, शेवरी यानं आपण बांधणार. कशा आवडीने खातात बघा मित्रांनो, कारण तासभर 1.5 तास त्यांना पटांगण मोकळं सोडलंच पाहिजे आणि त्यांचा व्यायाम झालाच पाहिजे. ही आपली घरगुती दावण बनवलेली आहे. तुम्ही असं नियोजन करा. खूप सारे फायदे आहेत मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास सुमन गोट फार्म या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.